रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ब्लाउजची संपूर्ण फिटिंग। तर हे जे ब्लाउज मी तुम्हाला दाखवते, तुम्ही म्हणणार की असं अर्ध्यातच कसं ब्लाउज तुम्हाला दिसतंय। तर ह्या ब्लाउजचे संपूर्ण कटिंग एकदम डिटेल मध्ये सविस्तर कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे। व्हिडिओ म्हणजेच लाईव्ह। तर लाईव्ह मध्ये मी तुम्हाला हे संपूर्ण ब्लाउज कटिंग दाखवलेले आहे आणि तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे की म्हटलं तुम्हाला फिटिंगचे व्हिडिओ बघायचा आहे का, बोटनेक ब्लाउज फिटिंग नेमकी कशा प्रकारे केली जाते किंवा स्टिच कशा पद्धतीने करायचं आहे, कारण कटिंग तर संपूर्ण तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलेली आहे। आता आपण आजच्या व्हिडिओ संपूर्ण स्टिचिंग बघणार फिटिंग सोबत। अगदी फिटिंगच्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला इथे देणार आहे, ज्यामुळे तुमची फिटिंग एकदम अचूक बनणार आहे, म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट अशी फिटिंग इथे जमणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित करणार आहे। तर ज्या दिवशी मी लाईव्ह घेतला त्या लाईव्हचे थोडासा स्क्रीन रेकॉर्डिंग मी केलेली आहे, तो व्हिडिओ मी साईडला लावून देते, तुम्ही तो देखील बघा, म्हणजे त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे आणि बाकी पुढे मग मी तुम्हाला सांगतच चालते। आपल्याला प्रत्येकासाठी शोल्डरचं माप म्हणजे बंद गळ्यासाठी। आणि तुम्हाला एक माझा व्यक्तिगत अनुभव सांगते, माझ्याकडे भरपूर अशा मैत्रिणी ऑफलाईन क्लासला देखील येतात ज्यांना फक्त नॉलेज आहे डीप गळ्यांचं। मागे पुढे डीप गळा आहे म्हणजे त्यांना फक्त 5 इंच शोल्डरचं नॉलेज असतं, 5 किंवा 5.5 इंच ते शोल्डर घेत असतात। आणि मग मी तर माझ्या डोळ्यांनी म्हणजे प्रत्यक्ष ब्लाउज बघितलेले आहेत की ज्यांनी घरी असे ब्लाउज शिवून घेतलेले आहेत बोटनेकचे। आता जर का समजा कोणी टाकलेला आहे ना नेक बोटनेक मध्ये, तर त्या काय करतील की तेवढंच शोल्डर घेतात, 5.5चे शोल्डर घेतात आणि मग त्यामध्ये बोटनेक तरी कसा बनणार आहे। 5.5चे शोल्डर घेताना त्यांना बोटनेक तो तयार होणारच नाही। 5.5 शोल्डर झाला डीप गळ्याचं, पण त्यांना नॉलेज नसतं ना, त्यामुळे त्या तसं करत असतात। आणि मग तेव्हा ज्यांना म्हणजे जे माझ्याकडे आता ऑफलाईन क्लासला येतात ना, त्यांना मी सांगते की आता 7चे शोल्डर घेतले, 7.5चा मुंडा, आपला 7चा मुंडा घेतलेला आहे। मग त्यांना असं वाटतं ताई हा एवढा मोठा तुम्ही मुंडा घ्यायला सांगतायत, बरोबर येईल का ब्लाउज? तर बरोबरच येत असतात। आता जसं की माझा अंगात घातलेला ब्लाउज आहे, याचा हा जो पार्ट आहे ना मार्जिन वाला, हा एकदम अगदी छोटासा आलेला आहे, कारण का तर याचे शोल्डर मी जास्तीचे घेतलेला आहे आणि मग तेवढाच मुंडा देखील आलेला आहे, म्हणून आपला हा जो पार्ट असतो ना खालचा, तो थोडा कमी येत असतो। मग त्यामुळे मैत्रिणींना थोडा डाऊट जातो की बरोबर येईल का ब्लाउज? तर एकदम बरोबर आलेला आहे। आणि माझा ब्लाउज तुम्ही बघू शकता, मी अंगात घातलेला आहे, किती परफेक्ट असं फिटिंगला बसलेला आहे, कुठेच सल वगैरे पडलेला नाही, खूप सुंदर असं ब्लाउज मला फिटिंगला आलेला आहे। तर तुम्हाला देखील अशाच प्रकारे ब्लाउज येतील, जमतील, जेव्हा तुम्ही व्यवस्थित बघणार। चला आता खूप लेक्चर झाले आपले, पुढचं बघूया। 7 इंच शोल्डर, 7 इंचचा मुंडा, 34चा मापासाठी बनवून घेते, म्हणून 34च्या 14 8.5 होत असतो आणि मी मार्जिन मध्ये 2 इंच प्लस करत असते। तुम्ही 1.5 इंच प्लस करत असणार तर 1.5च घ्या, मी 2 करते नेहमी, म्हणून मी 2 इंच घेते। ओके। तर हे बघा, इथं आपलं प्रिन्सेस कटचे पार्ट जोडून झाले आणि बोटनेक असल्यामुळे बघा इथं थोडासा राऊंड शेप दिसतोय ना, मग इथं काय करायचं आहे, आपल्याला टक्स घ्यायचा आहे एकदम सेंटरला। ओके, तर हा टक्स घेताना तुम्ही फक्त आणि फक्त 1/2 इंच कापड वेस्ट करा आणि असं त्याला 2 इंचपर्यंत घ्या, म्हणजे तुमचं काय आहे, जो राऊंड शेप आपला तयार झालेला आहे ना, तो ह्या टक्समुळे कव्हर होतो, एकदम सरळ लाईन आपल्याला मिळते आणि मग तिथं आपण आय हुक पट्टी एकदम सहज पद्धतीने लावू शकतो। तर बघा, आता आपला हा पार्ट एकदम सरळ असा झालेला आहे, आपण त्याला नॉर्मल असं शेप देणार। दोन्ही बाजूला मी अगदी सेंटरला फोल्ड केलेलं आहे आणि 2 इंचावरून टक्स घेतलेला आहे। नेमकं बघा, आता हा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि मला खूपच असा त्रास होतोय, म्हणजे माझ्या तोंडाला, पूर्ण तोंडाला एकदम छाले पडलेले आहेत, त्यामुळे मला बोलायला खूपच त्रास होतोय। तर मी म्हटलं जरा आपल्याला व्हिडिओ तर शेअर करायचाच आहे, पण तुम्हाला ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्याच मी तुम्हाला इथं देणार आहे। तर इथं बघा, कमरपट्टी लावण्याच्या आधी आपल्याला चेक करायचं आहे, नॉर्मल थोडं तुम्हाला कट करायचं आहे, नाही तर तुमची ब्लाउजची उंची कमी होऊ शकते, याची काळजी घ्यायची। चला, एकदम सरळ शेप द्यायचा आहे आणि इथं आता मी सर्वप्रथम आय हुक पट्टी लावून घेते, कारण बघा मी गळा फिनिशिंगचा तयार केलेला आहे, गळा अल्ट्राचा तयार झाल्यामुळे मी इथं काजबटन पट्टी म्हणजे आय हुक पट्टी लावते आणि मग नंतर मी कमरपट्टी याला लावणार आहे।
जेव्हा आपल्या गळ्याला आपण पट्टी लावत असतो ना, तेव्हा मी कमरपट्टी आधी लावते आणि मग आय हुक पट्टी लावते, कारण फिनिशिंग मग आपल्याला गळ्याकडच्या बाजूने देता येत असते। पण आता इथं आपली आय हुक पट्टी लहान मोठी नको व्हायला, यासाठी आपल्याला कुठं काळजी घ्यायची आहे तर कमरपट्टी लावत असताना जेव्हा मी आता कमरेला पट्टी लावेल ना, तेव्हा तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। आणि बाकी जो रेकॉर्डिंगचा व्हिडिओ आहे थोडा राहिलेला, तो मी तुम्हाला पुढे लावूनच देते, तुम्ही बघा कंटिन्यू, त्यामध्ये देखील मी तुम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे। 8.5 प्लस 2 इंच आपण इथं 10.5 वरती पॉइंट लावणार। साडे 10 वरती पॉइंट लावला, त्यानंतर सरळ केलेला आहे। तर आता हे आहे बॅक पार्ट। इथं आपल्याला चेक करायचं आहे की वरती आपण 7 इंच शोल्डर मोजून घेतलेला आहे, तर आपली ही लाईन बरोबर 7 पर्यंत सरळ आलेली आहे का? तर हो, एकदम परफेक्ट। आणि हा जो कॉर्नर तयार झालेला आहे, या कॉर्नर मधून अगदी फक्त अर्धा इंचावर, कॉर्नर मधून फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे मुंड्याचा आकार द्यायला। आणि आकार कुठून द्यायची सुरुवात करायची आहे, 2 इंच आपण मार्जिन एक्स्ट्रा घेतली ना, आता 2चा हा पॉइंट लावून घ्यायचा आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। ओके, बस जस्ट फक्त कॉर्नर मध्ये आपल्याला राऊंड करायचा आहे, जास्त कुठं शेप देण्याची गरज नाही, फक्त कॉर्नर मध्ये राऊंड केला म्हणजे आपला हा बॅक मुंड्याचा आकार झालेला आहे बोटनेक साठी। त्यानंतर बोटनेकला शोल्डर उतार द्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच। हा शोल्डर उतार तुम्हाला 28 ते 34 साइज पर्यंत अर्धा इंच द्यायचा आहे आणि त्या पुढील साइज साठी म्हणजे 36 पासून पुढच्या साइज साठी तुम्ही पाऊण इंचावर हा उतार देऊ शकता। जसं शरीर आपलं थोडं थोडं असं वाढत जातं ना, त्याप्रमाणे मग हा उतार आपल्याला पुढे मोठ्या मापांसाठी पाऊण इंचावर द्यायचा असतो आणि स्मॉल साइज साठी 34 पर्यंत आपण स्मॉल पकडूया आणि मग तिथं आपल्याला अर्धा इंचावर उतार द्यायचा आहे। ओके, हा अर्धा इंच मी शोल्डर उतार दिलेला आहे। त्यानंतर आपण पूर्ण टोटल शोल्डर घेतलेला आहे 7 इंचाचं, तर आपली इथं गळा रुंदी आपण घेणार आहेत 4 इंच। बोट नेक साठी आपण गळा रुंदी 4 घेणार आहे, बरोबर 4 वर पॉइंट लावायचा। आणि बोट नेकची जी लिमिट असते ना, म्हणजे परफेक्ट बोट नेक उंचीला किती घ्यायचा, 3.5 इंच घ्यायचा। तर मी इथं बरोबर 3.5 इंच उंचीला असं मोजून घेतलेला आहे आणि हा काटकोन जो आहे तो मी कंटिन्यू असा करते। आता इथं पण कसं आहे, बोट नेक बोट म्हणजे नाव, पाण्यात चालणारे नाव, नावचा जो शेप असतो ना, सेम त्याप्रमाणे आपला गड्याचा आकार इथं आपल्याला देता यायला हवा। आता इथं पण बऱ्याच मैत्रिणी काय करतात, आता हे एवढा मोठा आपला बॉक्स तयार झालेला आहे, तर ह्या बॉक्सचे अगदी जर का तुम्ही कॉर्नर मधून शेप देत असणार तर तो तुमचा बोटनेक चुकीचा होईल आणि मग तयार झाल्यानंतर तो बोटनेक असे त्याचे जे म्हणजे कडा असतात ना, काठ असतात ना त्याचे, ते असे उसकलेले असतात किंवा सैल बसतात, असं टाईट फिटिंगला ते ब्लाऊज बसत नाही। अंगात घातल्यावर बोटनेक असं एकदम मस्त फिनिशिंग मध्ये दिसायला हवा, तसा तो दिसत नाही। किंवा जेव्हा तुम्ही जर काही इथून कॉर्नर मधून आकार देणार, मग नेमका प्रॉपर आकार तुम्हाला कुठून द्यायचा आहे बोटनेक साठी। बोटनेकच्या खाली तुम्ही हवा तो शेप घेऊ शकता, मला या कस्टमरने नाही सांगितलेलं आहे, तर आपण बोटनेकच घेणार आहे फक्त। तर मग बोटनेकचा शेप प्रॉपर तुम्हाला देता यायला हवा, यासाठी या कॉर्नर मधून आपल्याला 1.5 इंचावर टेप लावायचा आहे। हा 1.5चा पॉइंट दिला म्हणजे 1.5चा पॉइंट इथं कॉर्नर मध्ये आपण दिलेला आहे आणि डॉट डॉट लाईन करत आपल्याला मॅच करायचा आहे। ओके, एकदम परफेक्ट असा माझा आकार इथं देऊन झालेला आहे। आणि त्यानंतर मग मी हा शोल्डर उतार जो आहे तो असा ह्या दिशेला देणार आहे। बंद गळ्याच्या ब्लाउजांना शोल्डर उतार ह्या दिशेला येतो, कारण आपले शोल्डर, आपले जे खांदे आहेत ना, ते बघा आता व्यवस्थित निरीक्षण जर का करणार तर असे थोडेसे असे खाली वाकलेले असतात, म्हणून शोल्डर उतार बंद गळ्याच्या ब्लाउज साठी ह्या दिशेला द्यायचे असतात। तर ब्लाउजचे शोल्डर जोडून झाले का आपल्याला चेक करायचे असतं, शोल्डर सारखे करायचे असतात। त्यानंतर कमरेच्या 14 प्लस 2 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही जे काही मार्जिन घेताय ते बरोबर येते का, तसंच साईडला एक्स्ट्रा पार्ट आपण कट केलं। त्यानंतर हे 4ही लेयर आपण मॅच करायचे आहेत। बघा 2 पर्यंत सरळ घेतलेले आहे, पुढे आकार कंटिन्यू आहे। फ्रंट आणि बॅक आपण वेगळं केलेलं आहे,
तर इथं आता आपण व्यवस्थित असा शेप पुन्हा देणार आहेत। बघा असा थोडा जो कमी जास्तपणा आलेला आहे ना, तो आपल्याला नॉर्मल असं व्यवस्थित काढायचा आहे, बघू शकता। तर ह्या सर्व गोष्टींची काळजी आपल्याला ब्लाऊज शिवत असताना घ्यायची असते, तेव्हा कुठे जाऊन तुमचे ब्लाऊज एकदम सुंदर असे फिनिशिंगला तयार होतील। तर ब्लाऊज पूर्ण शिवून म्हणजे तुम्हाला फिटिंग दाखवतच आहे मी, आणि ब्लाऊज झाल्यानंतर देखील दाखवणार आहे की ब्लाऊज किती सुंदर असं फिनिशिंगला आलेलं आहे। बाही देखील आपल्याला चेक करायची असते, जोडताना जर का खाली वर कमी जास्तपणा झालेला असेल तो देखील सारखा करायचा, मार्जिन पुरता तेवढा सारखा करायचा आणि त्याला असं कंटिन्यू पुढे करायचं आहे। आता आपण दोन्ही बाह्या ज्या आहेत ना ते जोडून घेणार, डबल टिप टाकून घेणार आणि मग तुम्हाला मी इथं फिटिंग दाखवते। तर बघा आपले दोन्ही बाह्या जोडून झाल्या, तसंच मी इंटरलॉक देखील केलेला आहे बाहीवरती, आणि आता इथं आपण फिटिंग करून घेणार आहेत। तर फिटिंगसाठी बघा अशा पद्धतीने मी एक टिप टाकून घेतली, एक आपण अशी साईडला टिप टाकायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला मार्जिनची फिनिशिंग करायची आहे। तर इथं थोडंसं मला बाहीसाठी कापड कमी पडत होता, जो की मी इथं जॉईंट दिलेला आहे, तो वास्तविक मार्जिनमध्ये जाणार आहे पूर्णपणे, पण आपल्याला कट नाही करायचं असतं म्हणून आपण तिथं थोडं जॉईंट दिला। इथून आता मी माझ्या कस्टमरच्या कमरेचं माप मोजून घेते, जेवढं काही आहे तिथपर्यंत मी इथं चॉकने मार्किंग करायचं किंवा असं टेप पुढे लावून घ्यायचा। किती जास्त येतं 6.5च्या निम्मे, अजून निम्मे करत जो काही आलेला आहे आपला तो आता आपण टिपच्या पुढे जी आपण शिलाई टाकून घेतलेली आहे ना त्याच्या पुढे आपल्याला मार्किंग करायची आहे। ठीक आहे, तिथून आपल्याला मशीनमध्ये असं व्यवस्थित लावायचं आहे कापड। आणि हे बोटनेक असल्यामुळे बघा, बोटनेकसाठी मी छातीच्या चौथा कुठून मोजते लक्षपूर्वक बघा, बरोबर मुंड्याच्या सरळ मोजायचं आहे, ना की आपल्याला गळ्याकडे क्रॉस करायचं आहे। ठीक आहे, तर छातीच्या चौथा आपल्याला तिथं मोजून घ्यायचं आहे, इथं दंडगेरच्या निम्मे। असे आपल्याला हे तीनही पॉइंट एक लाईनमध्ये बरोबर मॅच करायचे आहेत। तुम्ही हवं तर चॉकने मार्किंग करून सरळ सरळ लाईन मार्किंग करा आणि मग मार्जिनच्या टिप देखील तुम्ही इथं देऊ शकता। एकदम बघा खूप सुंदर अशा टिप माझ्या इथं देऊन झाल्या। जो काही आता मी इंटरलॉक करणार आहे म्हणून मी मार्जिन इथं जास्तीची सोडणार नाही, फक्त आणि फक्त मी 1.5 इंच मार्जिन राहू देणार आहे। एक्स्ट्राचा पार्ट मी इथं कटिंग करते आणि राहिलेल्या ब्लाऊजला इंटरलॉक करते। तर हे जे शोल्डरचे जॉईंट आहे ते देखील आपल्या ज्या दिशेला फोल्ड असतात त्या दिशेला स्टिच करायचे असतात। बघू शकता अगदी दोन्ही बाह्यांचे जॉईंट एकदम सारखे आलेले आहेत समोरासमोर, आणि ब्लाऊज तर फिनिशिंगला एकदम खूप सुंदर असं आलेलं आहे। आणि हे ब्लाऊज कस्टमरला अंगात घातल्यावर देखील एकदम छान असं फिटिंगला बसत असतात। तर तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लाऊज तयार करा। खूप सुंदर असं पफ क्रिएट झालेला आहे, बघू शकता एकदम, म्हणजे ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग फिटिंग सोबत तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। डिटेलमध्ये कटिंग बघण्यासाठी तुम्ही लाईव्ह बघा, लाईव्हमध्ये तुम्हाला सविस्तर कटिंगची माहिती दिलेली आहे। त्यानंतर तुमच्या आग्रहास्तवच मी हा व्हिडिओ शूट केला। आता वास्तविक बघायला मला बोलायला देखील खूपच त्रास होतोय, पण म्हटलं चला आता व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, थोडं महत्त्वाची माहिती देते। तुम्ही बघू शकता माझे जॉईंट वगैरे एकदम परफेक्ट असे आलेले आहेत आणि एवढी सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला, मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।